हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. मला 2 मुली आहेत. आज मला खूप दुःख व्हायला लागले. माझी आई नाही ह्या जगात. माझ्या आई आहे तर माहेर असतं. आई नसली की माहेर नसतात. कोणाकडे घेऊन जाऊ मी माझ्या 2 मुली? मामा नाही, कोणीच नाही. लेकरांना कसं गावाला वगैरे जावं वाटत असतं. आईची आई म्हणजे लेकरांचा लाड करत असते, माया करत असते. मी कोणाकडे घेऊन जाऊ माझ्या लेकरांना, बाळांना? आजी म्हणली असती माझी आई असती तर माझी सेकंड डिलिव्हरी पण केली असती. एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. माझ्या डिलिव्हरीच्या टायमिंगला मी माझ्या सासूला बोलवलं होतं स्वयंपाक करायला, भाकरी करायला कोणी नाही म्हणून. आणि सासू पण नाही आली भाकरी करायला. मला खूप म्हणजे वाईट दिवस होते माझे ते. आणखीन वाईट दिवसच आले म्हणायचं. आई नाही म्हणल्यावर मला. माझ्या आईची जागा सासू नाही घेऊ शकली. सासू आई कधी बनू शकत नाही बनू शकत. आई सासू कधीच आई बनू शकत नाही. कळलं मला सगळं. आपण कितीतरी चांगलं वागलं तरी सासू नाही आई कधी बनू शकत. सुख दुःख मी कोणाला सांगणार, फक्त माझ्या आई संग मी शेअर करत होते. आईपेक्षा जास्त जवळचं कोणीच असू शकत नाही. आई ही एक मैत्रीण असते आपली. बाळ उठलंय आमचं. नाही जप. रात्री आमचं बाळ बिल्ले रडत होतं. पहाटे 3 वाजले होते रात्री मी झोपायला. मला पहाटे 3 वाजेपर्यंत रडत होती. काय झालंय काय नाही काय कळतच नव्हतं. काय दुखत होतं काय नाही काय कळतच नाही. का लोक तशी करत असतील? कोणी ज्याची गरज आहे ती लोक कधी जवळ येत नाही. ते माझ्या कामासाठी, स्वतःच्या कामासाठी लोक जवळ येते. ती माझ्या अडचणीला कोणी मला मदत करत नाही. करायची कोणाचा भाऊ, कोणाची बहीण, कोणाची नाती, कशाचं काय. माझी आई वारली तेव्हा काही लोकांनी मला फोन सुद्धा करून विचारलं नाही कसं झालं ग म्हणून. ते सांत्वन करायला सुद्धा कोण नाही आलं. ते एकमेव माझ्या जावनी फोन केलता आणि आली पण होती. फॅमिलीमध्ये कोण बाकीची ननंद असती, सासू असती. नंदनी पण काही मला फोन वगैरे केलेला नाही, ना सासूने फोन केला नाही, काय नाही. एवढं क्रूर वागायचं असतं का? मग तर हिटलरच सासू आहे म्हणावं लागेल माझी. हिटलर सासू. नुसतं वर माया आहे. जगायचं आईशिवाय. ज्यांच्याकडे आई आहे, मित्रांनो त्यांनी जपा तुमच्या आईला.